नमस्ते मित्रांनो. स्टुडंट माझे एक जसं मी लास्ट व्हिडिओमध्ये म्हणलो, माझ्या एक सबस्क्रायबरनं मला म्हणला की स्टुडंटवरती एक व्हिडिओ बनवा. स्टुडंटच्या काही घटना. आज पण मी एक पेपरमध्ये वाचलो समथिंग, एका विद्यार्थ्यानं आत्महत्या केलं होतं 12th. तर मित्रांनो, मी तुम्हाला एक असं म्हणेल, सध्या आता एक्झाम कुठल्या येत नाहीत, पण मी एक्झामचा उल्लेख का करतोय? येणाऱ्या फेब्रुवारी-मार्चपासून म्हणजे तुमच्या एक्झाम 12th किंवा 10thच्या एक्झाम चालू होणार आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला मी म्हणाल, आता भरपूर असे विद्यार्थी असतील जे की हे विचार करत असतील की माझा तर आणखीन अभ्यास झालेलाच नाहीये. तर मित्रांनो, हा असा पिरियड आहे, हे 4 महिने असे आहेत. मी तुम्हाला असं म्हणेल की आता हे तुम्ही अशा फेजमध्ये आहेत, इथून तुम्ही एक गोष्ट लिहून घ्या म्हणतो मी, लिहून घ्या. इथून तुम्हाला 5 वर्ष मेहनत करायची आहे की येणारे पुढले 50 वर्ष मेहनत करायची आहे राहणारे लाईफचे. हे 5 वर्ष जर तुम्ही मौज-मजेमध्ये काढलात, तर पुढं मी मित्रांनो तुम्हाला सांगतो, पुढल्या 50 वर्षापर्यंत तुम्हाला मेहनत करत राहावं लागेल. आणि जर तुम्ही हे 5 वर्ष इथून जर मेहनतीने अभ्यास केलात, तर पुढले 50 वर्ष ही लाईफ तुमची सेफ होऊन एकदम स्मूथ होऊन जाणार आहे. त्याचं रिझन असं आहे, शिक्षणात खूप पॉवर आहे मित्रांनो. आज आता आमच्या सोबतचे जे काही आहेत, ते अक्षरशः लिटरली आम्हाला असं वाटतं की काश एक टाईम मशीन असायला पाहिजे होती आणि तिथून आम्ही रिपीट 10th किंवा 12th मध्ये जायला पाहिजे. आणि तिथं जाऊन खूप अभ्यास करून खूप मोठ्या पोझिशनला जाऊन अचिव्हमेंट करून आपली लाईफ सेफ चांगली म्हणजे सध्या तर चांगलीच आहे, बट यापेक्षा बेटर बनवावी असं खूप इच्छा आहे, पण ते पॉसिबल नाही मित्रांनो. तर तो वेळ तुमच्या हातामध्ये, तो टाईम तुमच्या जवळ आहे. ते तुम्ही मी जसं तुम्हाला म्हणलोय, फक्त 5 वर्षाची मेहनत आणि 50 वर्षाचं तुमचं लाईफ पूर्ण सेट होणार आहे. पण जर मित्रांनो हे 5 वर्ष तुम्ही जर हे 5 वर्ष जर मेहनत नाही केला, तर हा तुमच्यासाठी खूप कठीण काळ येणारा राहील. मी त्यामुळेच तुम्हाला म्हणतोय, अभ्यास करा, चांगले शिका आणि तुमची